गाव पातळीवर जमिनीचा महसूल गोळा करण्याची प्राथमिक जबाबदारी कुणाची असते? ए. सरपंच, बी. ग्रामसेवक, सी. तलाठी, डी. पोलीस पाटील. उत्तर आहे सी. तलाठी. प्रश्न क्रमांक 2. तलाठ्याला महसूल कारभारात मदत करणारा ग्रामीण महसूल कर्मचारी कोणता? ए. पोलीस पाटील, बी. कोतवाल, सी. ग्रामसेवक, डी. लिपिक. उत्तर आहे बी. कोतवाल. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र महसूल दिनाचे आयोजन दरवर्षी कधी केले जाते? ए. 1 मे, बी. 1 ऑगस्ट, सी. 15 ऑगस्ट, डी. 26 जानेवारी. उत्तर आहे बी. 1 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रात महसूल वर्ष कधी सुरू होते? ए. 1 एप्रिल, बी. 1 जून, सी. 1 ऑगस्ट, डी. 1 जानेवारी. उत्तर आहे सी. 1 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 5. गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत करणारा घटक कोणता? ए. कोतवाल, बी. पोलीस पाटील, सी. तलाठी, डी. सरपंच. उत्तर आहे बी. पोलीस पाटील. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र जमीन महसूल कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? ए. 1950, बी. 1960, सी. 1966, डी. 1972. उत्तर आहे सी. 1966. प्रश्न क्रमांक 7. तालुक्याचा सर्वोच्च महसूल अधिकारी खालीलपैकी कोण असतो? ए. तहसीलदार, बी. गट विकास अधिकारी, सी. नायब तहसीलदार, डी. जिल्हाधिकारी. उत्तर आहे ए. तहसीलदार. प्रश्न क्रमांक 8. गावातील जन्म, मृत्यू व विवाहाची नोंदणी मुख्यत्वे कोणाकडे केली जाते? ए. तलाठी, बी. ग्रामसेवक, सी. कोतवाल, डी. पोलीस पाटील. उत्तर आहे बी. ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 9. 7-12 उताऱ्यावरील इतर हक्क या सदरात कशाची नोंद असते? ए. फक्त पिकांची माहिती, बी. जमिनीवरील कर्ज किंवा बोजा व हक्क, सी. विहिरींची संख्या, डी. कर थकबाकी. तर आहे बी. जमिनीवरील कर्ज किंवा बोजा व हक्क. प्रश्न क्रमांक 7. 7-12 उताऱ्यातील फॉर्म 8A कशाशी संबंधित आहे? ए. पिकाची पाहणी, बी. खातेदाराची एकूण जमीन, सी. कर आकारणी, डी. सीमावाद. उत्तर आहे बी. खातेदाराची एकूण जमीन. प्रश्न क्रमांक 11. जिल्ह्याचा प्रमुख महसूल अधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कोण असतो? ए. जिल्हा पोलीस प्रमुख, बी. मुख्य कार्यकारी अधिकारी, सी. जिल्हाधिकारी, डी. उपजिल्हाधिकारी. उत्तर आहे सी. जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 12. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवण्याचा अधिकार कोणाला आहे? ए. ग्रामसेवक, बी. सरपंच, सी. तलाठी, डी. पोलीस पाटील. उत्तर आहे बी. सरपंच. प्रश्न क्रमांक 13. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ए. सरपंच, बी. उपसरपंच, सी. ग्रामसेवक, डी. गट विकास अधिकारी. उत्तर आहे सी. ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 14. पोलीस पाटलाची नियुक्ती खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते? ए. तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी, बी. सरपंच, सी. जिल्हा पोलीस प्रमुख, डी. ग्रामसेवक. उत्तर आहे ए. तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी. प्रश्न क्रमांक 15. पोलीस पाटलाची नेमणूक सामान्यतः किती वर्षासाठी केली जाते? ए. 3 वर्ष, बी. 5 वर्ष, सी. 10 वर्ष, डी. वयाच्या 60 वर्षापर्यंत. उत्तर आहे बी. 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? ए. 1961, बी. 1962, सी. 1958, डी. 1966. उत्तर आहे
ए 1961. प्रश्न क्रमांक 17. ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या किमान व कमाल किती असते? ए 5 ते 15, बी 7 ते 17, सी 9 ते 21, डी 7 ते 15. उत्तर आहे 7 ते 17. प्रश्न क्रमांक 18. तलाठी कार्यालयाला स्थानिक भाषेत काय म्हणतात? ए चावडी किंवा सजा, बी कचेरी, सी पंचायत समिती, डी पोलीस ठाणे. उत्तर आहे ए चावडी किंवा सजा. प्रश्न क्रमांक 19. कोतवालाची नियुक्ती आणि नियंत्रण कोणाच्या अधिकाराखाली असते? ए सरपंच, बी तहसीलदार, सी जिल्हाधिकारी, डी पोलीस उपनिरीक्षक. उत्तर आहे बी तहसीलदार. प्रश्न क्रमांक 20. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख BDO कोण असतो? ए सभापती, बी गटविकास अधिकारी, सी तहसीलदार, डी विस्तार अधिकारी. उत्तर आहे बी गटविकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 21. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ए जिल्हाधिकारी, बी मुख्य कार्यकारी अधिकारी, सी अध्यक्ष, डी उपाध्यक्ष. उत्तर आहे बी मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात महसूल विभागांची संख्या किती आहे? ए 5, बी 6, सी 7, डी 8. उत्तर आहे बी 6. प्रश्न क्रमांक 23. जमीन महसूल वसुलीसाठी खातेदारास दिली जाणारी सूचना म्हणजे काय? ए नोटीस, बी डिमांड नोटीस, सी 7/12 उतारा, डी फेरफार. उत्तर आहे बी डिमांड नोटीस. प्रश्न क्रमांक 24. जमिनीच्या मालकी हक्कात झालेला बदल कोणत्या पत्रात नोंदवला जातो? ए आकारफोड पत्रक, बी फेरफार, सी 8अ, डी खाते पुस्तक. उत्तर आहे बी फेरफार. प्रश्न क्रमांक 25. ग्रामसभेची बैठक वर्षातून किमान किती वेळा आयोजित करणे बंधनकारक आहे? ए 2 वेळा, बी 4 वेळा, सी 6 वेळा, डी 12 वेळा. उत्तर आहे बी 4 वेळा. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्राची भौगोलिक राजधानी मुंबई आहे, तर उपराजधानी कोणती आहे? ए पुणे, बी नागपूर, सी छत्रपती संभाजीनगर, डी नाशिक. उत्तर आहे बी नागपूर. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ए साल्हेर, बी महाबळेश्वर, सी कळसुबाई, डी त्र्यंबकेश्वर. उत्तर आहे सी कळसुबाई. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? ए 600 किमी, बी 720 किमी, सी 850 किमी, डी 500 किमी. उत्तर आहे बी 720 किमी. प्रश्न क्रमांक 29. दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते? ए कृष्णा, बी गोदावरी, सी भीमा, डी तापी. उत्तर आहे बी गोदावरी. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील कोणते अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे? ए ताडोबा, बी राधानगरी, सी मेळघाट, डी टिपेश्वर. उत्तर आहे बी राधानगरी. प्रश्न क्रमांक 31. तापी नदीचा उगम खालीलपैकी कोठे होतो? ए महाबळेश्वर, बी मुलताई मध्य प्रदेश, सी त्र्यंबकेश्वर,
डी भीमाशंकर. उत्तर आहे बी मुलताई, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 32. लोणार हे उल्कापातामुळे बनलेले खारे पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. अकोला, बी. अमरावती, सी. बुलढाणा, डी. वाशिम. उत्तर आहे सी. बुलढाणा. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? ए. मुंबई उपनगर, बी. मुंबई शहर, सी. हिंगोली, डी. भंडारा. उत्तर आहे बी. मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 34. सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ए. पूर्व घाट, बी. पश्चिम घाट, सी. सातपुडा, डी. अरवली. उत्तर आहे बी. पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगले किंवा वने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? ए. गडचिरोली, बी. रत्नागिरी, सी. ठाणे, डी. चंद्रपूर. उत्तर आहे ए. गडचिरोली. प्रश्न क्रमांक 36. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? ए. भीमाशंकर, बी. त्र्यंबकेश्वर, सी. महाबळेश्वर, डी. सातपुडा. उत्तर आहे बी. त्र्यंबकेश्वर. प्रश्न क्रमांक 37. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? ए. पाचगणी, बी. महाबळेश्वर, सी. वाई, डी. कराड. उत्तर आहे बी. महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ए. सोलापूर, बी. अहमदनगर किंवा अहिल्यानगर, सी. सांगली, डी. सातारा. उत्तर आहे ए. सोलापूर. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीचे शहर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? ए. माथेरान, बी. महाबळेश्वर, सी. लोणावळा, डी. चिखलदरा. उत्तर आहे बी. महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्रातील एकमेव अणुऊर्जा केंद्र कुठे स्थित आहेत? ए. जैतापूर, बी. तारापूर, पालघर, सी. ट्रॉम्बे, डी. तुर्भे. उत्तर आहे बी. तारापूर, पालघर. प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता घोषित झाला होता? ए. सिंधुदुर्ग, बी. वर्धा, सी. नागपूर, डी. पुणे. उत्तर आहे ए. सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 42. अजिंठा व वेरूळच्या जागतिक प्रसिद्ध लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? ए. नाशिक, बी. छत्रपती संभाजीनगर, सी. धाराशिव, डी. जळगाव. उत्तर आहे बी. छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस सर्वाधिक पडतो? ए. आवर्त पाऊस, बी. प्रतिरोध पाऊस, सी. आरोह पाऊस, डी. मान्सूनोत्तर पाऊस. उत्तर आहे बी. प्रतिरोध पाऊस. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्रात कपाशीचा म्हणजे काळ्या मातीचा प्रदेश कशाने बनला आहे? उत्तर ऑप्शन ए. जांभा खडकाने, बी. बेसॉल्ट खडकाने, सी. ग्रॅनाइट खडकाने, डी. संगमरवराने. उत्तर आहे बी. बेसॉल्ट खडकाने. प्रश्न क्रमांक 45. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. पुणे, बी. रायगड, सी. ठाणे, डी. सातारा. उत्तर आहे बी. रायगड.
प्रश्न क्रमांक 46. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ए. धुळे, बी. नंदुरबार, सी. जळगाव, डी. नाशिक. उत्तर आहे बी. नंदुरबार. प्रश्न क्रमांक 47. भीमा व कृष्णा या नद्यांचा संगम कुठे होतो? ए. कुरुंदवाड, बी. रायचूरजवळ कर्नाटक, सी. नरसोबाची वाडी, डी. कराड. उत्तर आहे बी. रायचूरजवळ कर्नाटक. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके असणारे 2 जिल्हे कोणते? ए. यवतमाळ व नांदेड, बी. पुणे व नाशिक, सी. गडचिरोली व चंद्रपूर, डी. अहमदनगर व जळगाव. उत्तर आहे सी. गडचिरोली व चंद्रपूर. उत्तर आहे ए. यवतमाळ व नांदेड. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी 1853 मध्ये कुठे सुरू झाली? ए. सोलापूर, बी. मुंबई, सी. नागपूर. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ए. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 जानेवारी 1950, सी. 1 मे 1960, डी. 1 नोव्हेंबर 1956. उत्तर आहे 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 51. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये कोणी केली? ए. डॉ. बी. आर. आंबेडकर, बी. महात्मा ज्योतिराव फुले, सी. छत्रपती शाहू महाराज, डी. गोपाळ गणेश आगरकर. उत्तर आहे बी. महात्मा ज्योतिराव फुले.